सगळ्यात सोपी इंग्रजी शिका पटपट, बोला झटपट. आज आहे 9वा दिवस. तुम्ही ही व्हिडिओ बघत आहात तेव्हा जो काय वेळ असेल जिथे तुम्ही बघत आहात त्याच्याप्रमाणे मी बोलतो तुम्हाला. सकाळ असेल तर मग गुड मॉर्निंग टू यू. दुपार असेल तर मग गुड आफ्टरनून. आणि संध्याकाळ असेल तर मग गुड इव्हनिंग. आजच्या लेसन मध्ये आपण अजून एक वेगळं क्रियापद बघणार आहोत. हे वाला आहे डू. टू डू म्हणजे करायचं, काहीतरी करायचं काम किंवा हे बनवलं ते बनवलं तसं. तर इथे सब्जेक्ट्स आहेत मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि मग ते. आणि इथे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. तर इथे आता बघायचं हे कॉन्जुगेशन्स म्हणतात त्याला, म्हणजे ते वापरायचं कसं आणि ते फॉर्म्स शब्दाचे. तर इथे आय डू, वी डू, यू डू, he does, they do, I did, we did, you did, he did, they did. आणि मग फ्युचर साठी भविष्यकाळ I will do, we will do, you will do, he will do आणि they will do. तर इथे काय बघायचं, हे पॅटर्न्स असतात. हे सगळ्या सब्जेक्ट साठी म्हणजे लोकांसाठी तेच शब्द आहे. पास्ट साठी भूतकाळामध्ये did सगळे आय डिड, वी डिड, यू डिड तसं. इथे प्रेझेंट मध्ये आय डू, वी डू, यू डू, दे डू आणि ही, शी, इट साठी डज हे वेगळं आहे. तर ते आठवायचं, आठवून पाठ करायचं हे की हे बदलतं. आणि इथे फ्युचर साठी आय विल डू, वी विल डू, यू विल डू, ही विल डू, दे विल डू. हा, आता इथे आपण वाक्य बघणार आहोत, एक्झाम्पल्स. हे क्रियापद वापरायला इथे मी बोलणार मराठी, मग इंग्रजी एकदा, मग परत मराठी आणि मग पाच देणार. तेव्हा तुम्ही इंग्रजीत घरी बसून बोलायचं ते. तर पहिलं इथे तो करतो, ही डज इट. तो करतो आणि त्या पॉज मध्ये तुम्ही बोलायचं. आता पुढचं, तो त्याने ते केलं म्हणजे ही डिड इट. त्याने त्याने ते केलं. मग इथे तो करेल, he will do it. तो करेल. मग इथे ते करतात, they do it. ते करतात. आता त्यांनी ते केलं, they did it. त्यांनी ते केलं. इथे परत ते करतील, they will do it. ते करतील. आता परत इथे मी काम करतो, I do work. मी काम करतो. मी काम केले, I did work. मी काम केले. मी काम करीन, I will do work. मी काम करीन. आम्ही काम करतो, we do work. आम्ही काम करतो. आम्ही काम केले, we did work. आम्ही काम केले. आम्ही काम करू, we will do work. आम्ही काम करू. तू काम करतो, you do work.
तू काम करतोस. You do work. तू काम केलेस. You did work. तू काम केलेस. तू काम करशील. You will work. Or you will do work. तू काम करशील. आता इथे अजून तो काम करतो. He does work. तो काम करतो. त्याने काम केले. He did work. त्याने काम केले. तो काम करेल. He will work. He will do work. तो काम करेल. ते काम करतात. They do work. ते काम करतात. त्यांनी काम केले. They did work. त्यांनी काम केले. ते काम करतील. They will do work. ते काम करतील. आता अजून थोडेसे वाक्य बघूयात जे अजून कठीण आहेत. तर इथे पहिलं, तू खरंच इतकी सुंदर चित्र रंगवतोस का? तर मी आता इंग्रजीत एकदा म्हणतो आणि मग तुम्ही म्हणा. Do you really color such beautiful pictures? आता तुम्ही म्हणा. आणि तुम्ही सगळे मस्त रंगवतात चित्र, तर मग तुम्ही म्हणणार मराठीत, हो मी ते करतो. आणि इंग्रजीत त्याला म्हणायचं उत्तर, येस आय डू डू इट. येस आय डू डू इट. आता तुम्ही म्हणा. डू यू रिअली कलर सच ब्युटिफुल पिक्चर्स? हां. आता पुढचं वाक्य, तू खरंच इतकी सुंदर चित्र रंगवलीस का? म्हणजे डिड यू रिअली कलर सच ब्युटिफुल पिक्चर्स? हे आता भूतकाळात झालं, आधीचं वर्तमान काळात होतं. तर हे पास्ट टेन्स. सो मग म्हणायचं तुम्ही, हो मी ते केले. म्हणजे येस आय डिड डू इट. तर आता मी इंग्रजीत विचारतो आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या. डिड यू रिअली कलर सच ब्युटिफुल पिक्चर्स? आणि आता तिसरं वाक्य, हे आता भविष्य काळात, फ्युचर टेन्स. तू खरंच इतकी सुंदर चित्र रंगवशील का? Will you really color such beautiful pictures? आणि मग उत्तर तुमचं मराठीत आधी, हो मी ते करीन. म्हणजे येस आय विल डू इट. तर आता मी इंग्रजीत म्हणतो आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या. सॉरी. Will you really color such beautiful pictures? आता इथे अजून एक प्रश्न, मी खरंच इतकी सुंदर चित्र रंगवतो का? किंवा रंगवली का? किंवा रंगवेन का? म्हणजे हे परत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि मग इथे त्यांचे उत्तर, हो तू ते करतोस. म्हणजे यस यू डू डू इट. इथे हो तू ते केलेस. मग इथे यस यू डिड डू इट. आणि इथे हो तू ते करशील. म्हणजे यस यू विल डू इट. सो आता मी हे तीनदा म्हणणार. एकदा वर्तमान काळात, मग तुम्ही हे उत्तर द्यायचं. एकदा भूतकाळात, मग हे दुसरं उत्तर द्यायचं. आणि तिसऱ्यांदा भविष्य काळात, आणि मग हे तिसरं उत्तर द्यायचं तुम्ही. तर आता सुरू करतो. Do I really color such beautiful pictures? Yes, you do do it.
Do I really color such beautiful pictures? आता दुसरं वाक्य भूतकाळात. Did I really color such beautiful pictures? Yes, you did do it. Did I really color such beautiful pictures? आणि आता भविष्य काळात. Will I really color such beautiful pictures? Yes, you will do it. Will I really color such beautiful pictures? आणि आता संपवायला मी एकदा हे प्रश्न विचारतो आणि तुम्ही हाच प्रश्न परत म्हणा. मग अजून अभ्यास होईल बोलायचा. Do I really color such beautiful pictures? Did I really color such beautiful pictures? Will I really color such beautiful pictures? आणि आता एक थोडंसं काय इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जेव्हा तुम्ही इंग्रजीत प्रश्न विचारता तेव्हा तुमचा आवाज थोडासा वरती जायला पाहिजे संपवताना प्रश्न. मग इथे डू आय रिअली कलर सच ब्युटिफुल पिक्चर्स, तो सेंटेन्स झाला, नुसतंच वाक्य, प्रश्न नाही झाला. ते प्रश्न दाखवायला की प्रश्न आहे तुम्हाला ते वरती आवाज थोडासा करायचा पिचमध्ये, म्हणजे दाखवतो. डू आय रिअली कलर सच ब्युटिफुल पिक्चर्स, मग वरती केला आवाज. तर ते नुसतं सांगायचं होतं कारण लोक विसरतात. आता एक समरी देतो. आधी आपण हे क्रियापद बघितलं टू डू. तिथे आपण शिकलो की भूतकाळात आणि भविष्यकाळात सगळे वापर तेच आहेत. म्हणजे भूतकाळासाठी सगळे तेच आहेत आणि मग भविष्यकाळासाठी सगळे तेच आहेत, वेगळे काही नाही आहेत. पण वर्तमान काळात इथे प्रेझेंट टेन्स, तिथे ही, शी आणि इट साठी डज होतं, डू नाही. ही डू इट नाही, ही डज इट. तर ते वेगळं आहे, तर ते पाठ करायचं. पुढच्या लेसनमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा बघूयात क्रियापद. हा आजचा आणि कालचा टू गो वेगळे नव्हते, असेच होते. त्यांना काय म्हणायचं, रेग्युलर वर्ब्स किंवा नॉर्मल क्रियापद. आणि मग आपण वेगळे बघूयात ज्यांच्याकडे वेगवेगळे असे पाठ करायला लागतात. इथे हे वेगळं आहे, ही डज. तसंच भूतकाळात आणि भविष्यकाळात पण असू शकतं. आणि मग आपण वाक्य बघितली इथे. वी डू वर्क, वी डिड डू वर्क असे. आणि मग डू यू रिअली कलर सच ब्युटिफुल पिक्चर्स आणि असे पण मोठी वाक्य. तर परत बघूयात. तुम्ही हे व्हिडिओज बघत राहा, तुमचं इंग्लिश चांगलं होत राहील. आणि आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सोप्यात सोपं इंग्रजी शिका, पटपट बोला, झटपट.